बापरे, काय करते मी? दादांना कळलं तर, आणि यांना कळलं तर? पण नंदिनी म्हणतेय तसं धोका पत्करल्याशिवाय आपल्याला हवं ते मिळत पण नाही ना. पण असं काही केलं आणि हवं ते सोड आहे ते पण गेलं तर काय करू? पण कोणाला कळणार आहे? गुपचूप कदाचित काम होऊन पण जाईल. यांना मठाधिपती झालेलं पाहायचंय मला. घरातले सगळे निर्णय माझ्याकडे आलेले पाहिजेत. मी थोरली सून आहे. मोलकर्णीसारखं वागवतात मला सगळे. कंटाळा आलाय मला ह्या वागणुकीचा. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? मला या नंबरवरून मिस कॉल आला होता. सुनील. सुनील, अरे कुमुद बोलतेय. हा, रामचंद्र दादा. हो हो. कशा आहात वहिनी? मी बरी आहे रे, पण वहिनी नाही हा. मी तुझी लांबची मावशी लागते. त्यापेक्षा वहिनीच जवळचं नातं आहे. तू म्हणशील तसं. आणि तुला सांगू सुनील, आपण नातेवाईकांनीच एकमेकांना धरून राहायचं असतं. अरे कितीही झालं तरी रक्ताचं नातं आहे आपलं. वहिनी, मला ना रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचं नातं जास्त महत्वाचं वाटतंय. हो, तेही आहेच. पण मला कसा काय फोन केला तुम्ही? अरे मला खरं बोलायचं होतं तुझ्याशी. हा, बोला ना. नाही, असं फोनवर नको. मग? अरे भेटूनच बोलूयात ना. पण कशाबद्दल? ते मी तुला भेटूनच सांगेन. तरी हे बघ, मी तुला कुठे आणि कधी भेटायचं हे तुला मेसेजवर कळवते. हा, चालेल, तुम्ही म्हणाल तसं. ठेवू मग? हो हो, ठेव ठेव. बाय. काय? कुठे काय? मग अशी चोरी पकडल्यासारखे भाव काय तुझ्या चेहऱ्यावर? काहीतरीच तुमचं. इकडे बघ माझ्याकडे. कुमोद. अहो, तुम्ही काय आता माझी झडती घेणार आहात का? काय केलंस तू? काय झालंय तुम्हाला? तुम्ही सतत का माझ्याकडे संशयाने बघत असता? कुमोद, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. काय लपवणार? काही आहे का माझ्याकडे लपवण्यासारखं? गुंजभर सोनं तरी केलं का माझ्यासाठी? कुणाशी बोलत होतीस? आणि कुणाशी बोलणार? कुणी नाहीये माझ्याकडे इकडे बोलायला. कुणाशी बोलत होतीस? हे बघा, बाबांशी बोलत होते. बाबांशी पण बोलू नको का आता? बाबांशी बोलायला बंदी आहे का ह्या घरात? तू चूक केलीस ना की हा असा कांगावा करतेस? मी काहीही केलं ना की तुम्हाला ती चूकच वाटते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?